उजव्या काचेवर जर तुम्ही बघितलं तर महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांना जोडणारी, प्रवाशांना त्यांच्या मुक्कामी सुरक्षित पोहोचवणारी, महाराष्ट्रातील मातीची जुळलेली आपली लाडकी लालपरी। नमस्कार सर्वांना, मी सध्या आहे सांगली विभागाच्या विटा डेपोमध्ये, विटा आगारामध्ये। आणि इथे येण्याचं खास कारण असं आहे की आज आहे 1 जून म्हणजे आपल्या ST महामंडळाचा वर्धापन दिन। तर त्याच निमित्तानं आम्ही सगळेजण इथं आलो आहे। पाठीमागं आपली छोटीशी टीम तुम्ही बघू शकता। आणि या आजच्या शुभ मुहूर्तावरती आम्ही विटा डेपो 9407 ही जी पाठीमागं आपल्या बस उभी आहे, तर या बसला थोडंसं एक डेकोरेशन करणार आहे, थोडंसं एक अट्रॅक्टिव्ह आणि थोडासा वेगळा लुक देणार आहे। तर बसच्या सजावटीसाठी आम्ही सगळेजण इथं जमलेलो आहोत। तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे, तुम्ही जर का माझे जुने व्हिडिओ बघितले असतील तर आपण 9407 ही बस 2022मध्ये पण एकदा सजवली होती। पण आता सध्या प्रॉब्लेम असा होता की आपल्या विटा डेपोमध्ये गाड्या अवेलेबल नाही आहेत। शनिवार रविवार असल्यामुळं थोडंसं जादा रूटवरती चांगल्या गाड्या गेलेल्या आहेत। सो आम्हाला दुसऱ्या ज्या आम्हाला हव्या होत्या चांगल्या कंडिशनमधल्या गाड्या त्या मिळाल्या नाहीत। सो 9407 आणायची होती, त्यामुळे साहेबांशी बोलणं करून आम्ही 9407 पुन्हा एकदा घेतोय। आणि ही गाडी रिसेंटली पासिंग झाली पाठीमागच्या महिन्यात, त्यामुळे गाडीचा कलरसुद्धा एकदम फ्रेश आहे। सो आमचंसुद्धा जे आम्ही डेकोरेशन करणार आहे गाडीवरती ते सुद्धा चांगलं दिसेल कदाचित। सो आम्ही 9407 हीच गाडी चूज केलेली आहे। तर ही गाडी आता मी संपूर्ण तुम्हाला दाखवतो चारी बाजूनं। आम्ही हिला छोटासा रिटच केला आणि तो कसा केला हे आपण आता बघूया। आहे बसची लेफ्ट साईड, आणि या लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता ही जी ब्ल्यू कलरची लिव्हरी आहे ती आम्ही सगळी ॲड केली आहे शेवट कलर। आणि तुम्हाला मगाशी मी जसं म्हणालो तसं हा जो कलर आहे हा डिव्हिजनमधून रिपासिंगहून आलेला कलर आहे। तर हा खूप चांगल्या प्रकारे पेंट केलेला आहे। सो आम्हाला असं वाटलं की याला डिस्टर्ब नको करायला, सो आम्ही फक्त खालच्या बाजूला पेंट वर्क केलेलं आहे। तर आता आलो पाठीमागच्या साईडला तुम्ही बघू शकता लेफ्ट मिरर जी आहे, लेफ्ट विंडो, तर याच्यावरती आपण MSRTC फ्रेंड्स क्लब सांगली डिव्हिजन हे आपल्या ग्रुपचं नाव ॲड केलं। आणि पुढे जर तुम्ही बघाल महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांना जोडणारी, प्रवाशांना त्यांच्या मुक्कामी सुरक्षित पोहोचवणारी, महाराष्ट्रातील मातीशी जुळलेली आपली लाडकी लालपरी विटा आगार। या लालपरीविषयीचा एक छोटासा संदेश मेसेज देण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न केला। लालपरीवर प्रेम आहे, तसंच मला इंजिनविषयी सुद्धा खूप आवड आहे। तुम्हाला माहीतच आहे बस टाटाची आहे म्हटल्यावर टाटामध्ये कम्युनिस्ट इंजिन आहे। तर गाडीची चेसिस आहे 1512 चेसिसवरची ही बस आहे। गाडीचं पासिंग MS11 आहे, म्हणजे सातारा पासिंगची ही गाडी आहे।
आणि बसचं जर का गिअर ट्रान्समिशन सिस्टीम विचारात घेतली तर बसला 7 गिअर आहे, 6वा गिअर डबल टॉप आहे. तर ती थोडीशी होती टेक्निकल डिटेल. बसची बांधणी जरी बस MH11 असली तरी बसची बांधणी ही मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी इथं झालेली आहे. MH11च्या लिमिटेड सिरीज आल्या होत्या, त्यातली विटा आगाराकडेही MH11 BA9407 ही एकच बस आहे. बट ही बस थोडीशी खास आहे कारण अदर जी BT सिरीज आपण बघतो नेहमी त्याच्यापेक्षा थोडंसं बॉडीमध्ये MH11 या सिरीजमध्ये डिफरन्स आपल्याला बघायला मिळतो. मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला MH11 BL सिरीज आवडते की MH14 BT सिरीज आवडते. लालपरी आपल्याला खडोपाडी आपल्याला पाहिजे त्या गावापर्यंत पोहोचवते आणि लहानपणापासून हिच्याविषयी एक आत्मीयता आहे, ओढ आहे, प्रेम आहे आणि हिचा प्रवास हा नेहमीच आवडतो. तर तिच्यासाठी एक दिवस आम्ही आज काढला आणि 2 बसेस आम्ही आज डेकोरेशन केल्या दोन्ही बसेसचं. तर हे आमची एक लालपरीविषयीची एक कृतज्ञता होती. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि तुम्हाला लालपरीनं प्रवास करायला आवडते काय सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या व्हिडिओमधून एकच तुम्हाला सांगेन की तुम्ही जिथं कुठं प्रवास करत असाल तर लालपरीनंच प्रवास करा, तुम्हाला नक्कीच चांगला अनुभव मिळेल. धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.